नमस्कार. आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. आजच्या बातमीपत्रामध्ये दिनांक 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पेठ वडगाव येथे पत्रकारांचा सन्मान. 6 जानेवारी रोजी थोर पत्रकार आणि समाजप्रबोधक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात पत्रकार दिनाचे औचित्य साधून भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पेठ वडगाव नगरपरिषदेचे प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी श्री सुमित जाधव यांच्या हस्ते पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांचा शाल्स व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच नगरपालिकेच्या सभागृहात पत्रकारांचा हा सन्मान सोहळा पार पडला. ही बाब उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व पत्रकार बंधू भगिनी व मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पत्रकार प्राध्यापक जय कराडे यांनी प्रस्तावना करत पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी विवेक दिंडे आबा यांनीही पत्रकार दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारांची समाजातील योगदान अधोरेखित करत सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याधिकारी श्री सुमित जाधव यांनीही पत्रकारांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित पत्रकारांनी नगरपालिकेच्या नवीन होणाऱ्या इमारतीमध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी श्री सुमित जाधव व नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांनी पत्रकार भवन देण्याबाबत निश्चितपणे विचार करून सकारात्मक निर्णय देण्याची ग्वाही दिली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले वडगावच्या लोकप्रिय नेत्या, वडगाव शहराच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी पत्रकार बांधव आणि वडगाव नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक असतील, नगरसेविका, त्यांचं मी सर्वप्रथम पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून त्यांचं मी स्वागत करतो. आज पत्रकार दिन, खऱ्या अर्थानं पत्रकारांचा एक सन्मान करण्याचा दिवस. पत्रकाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर समाजातला एक अतिशय महत्वाचा घटक, ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतो. पूर्वीपासूनच वडगाव नगरीचे भाग्य विधाते, नगरपालिकेचे रौप्य मनसुबी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब यांनी या वडगाव शहर आणि पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका केलेली आहे. मग तो पत्रकार प्रिंट मीडियाचा असो, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो किंवा साप्ताहिकचा असो, सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका स्वर्गीय यादव साहेबांनी केलेली होती आणि त्यांचाच वसा आज आदरणीय ताई साहेबांनी जपलेला आहे. आज यादव पॅनल आघाडीची सत्ता आली. पहिला कार्यक्रम माझ्यामध्ये ताईसाहेब हा पत्रकार दिनाचा या सभागृहामध्ये होत आहे. आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आजचा दिवस हा आम्हाला या ठिकाणी अनुभवता आला. जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक विनंती करणार आहे सगळ्या पत्रकारांच्या वतीनं की नगरपालिकेची जी नवीन इमारत होणार आहे या ठिकाणी पत्रकार कक्ष असावं, जेणेकरून ज्या ठिकाणी आम्हाला पत्रकार परिषद घेता येईल, जी विधायक कामं होत आहेत
किंवा जी विकास कामं होणार आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक पत्रकार कक्ष असणं गरजेचं आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे, एखादी पत्रकार परिषद घ्यायची म्हटलं तर एखाद्या हॉटेलमध्ये हॉल आम्हाला बघावं लागतो. त्यामुळं या ठिकाणी जे आमचे पत्रकार बांधव आहेत, प्रिंट मीडियाचे असो इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असो, त्यांना संयुक्तरित्या एक नगरपालिका जी नवीन होणार आहे त्या ठिकाणी पत्रकार भवन असेल किंवा पत्रकार कक्ष असेल अशी सुविधा आपण करावी अशी मी आपल्याला एक विनंती करतो. आणि आज आपला सन्मान करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचं सर्व पत्रकारांच्या वतीनं मनापासून आपला आभार मानतो. एवढंच बोलतो मी, थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय शिवराय. यानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ या नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव आणि पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व नगरसेवक, माझे पत्रकार आणि कर्मचारी. पत्रकार दिन साजरा करत असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की यादव साहेब होते त्या काळात आम्ही पूर्वी यादव साहेब करत होते, पत्रकार दिन घेत होते इथं. जरी यादव साहेबांना नाही जमलं तरी विश्रांत दादा पण असायचे, तर त्यांची सुनबाई आलेले तिथं, तर पत्रकार दिन पूर्वी करायचे या ठिकाणी. त्यानंतर जे पत्रकारांच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या, म्हणजे काय असेल त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांना वाटलं नाही की या लोकांना आपण काय मान सन्मान द्यावा, परंतु आत्ताच्या नगराध्यक्षांनी आपल्या सगळ्या पत्रकारांना बोलवून यथोचित सन्मान केला, मी त्यांचा आभार आहे. आणि दुसरी गोष्ट, पत्रकार हे नेहमीच चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे राहत असतात आणि हे करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी पण येतात, परंतु चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या मागे ठामपणे राहणं पण गरजेचं आहे. आणि या नुकत्याच आता पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या, यावेळी सुद्धा अनेक अनुभव आम्हाला आले, परंतु सगळे आम्ही छोटे मोठे आणि सगळेच पत्रकारांनी एकजूट दाखवून चांगल्या पद्धतीनं ठाम भूमिका घेतली. विद्याताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक कर्तृत्ववान महिला आणि आपल्या परिसरामध्ये एक महिलांना प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळेच पत्रकार त्यांच्याकडे बघत आलो. आणि प्रेरणा देणारं हे का मी म्हटलं तर कर्तृत्ववान जे लोक असतात त्यांच्या नेहमीच पत्रकार पाठीमागे राहतात आणि ज्यांची वृत्ती चांगली आहे, चांगलं करण्याची त्यांची एक तळपड आणि धडपड असते, अशा माणसाच्या पाठीमागे नेहमीच आमचे सगळे पत्रकार पाठीमागे राहत असतात आणि आत्ताही आहे तर भविष्यामध्ये पण राहतील. या पाठीमागची भूमिका ही आहे की चांगल्या गोष्टी जर चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी बसवलं तर त्याच्या हातातून चांगले घडण्याची जास्त शक्यता असते, परंतु केवळ व्यवहार आणि व्यवसाय किंवा अशा दृष्टीने जर काही बघत असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपण पण जागरूक होऊन काम केलं पाहिजे. आणि ते आज निष्ठेनं काम सगळ्या पत्रकारांनी केलेलं आहे. आणि कसं असतं की पत्रकाराला मत नसते, म्हणजे एक मत वैयक्तिक असेल पण तो वैयक्तिक मांडू शकत नाही, परंतु ते मांडत असताना अनेक अडचणी येतात किंवा एखाद्या कार्यकर्त्याला तो आनंद व्यक्त करता येतो, पण ते बाकीच्या पत्रकारांना तो करता येत नाही, जरी जी भूमिका योग्य असली तरी सुद्धा. आणि ही भूमिका सगळ्या आपल्या पत्रकारांनी चांगल्या पद्धतीनं बजावली आणि त्यांना त्या गोष्टीचे चटके बसलेले आहेत याची जाणीव कदाचित लोकांना माहीत नसेल, परंतु हे होत असेल आणि ह्या सर्कलमधून जावं लागते. तर याच्यामध्ये जर ताईंनी पहिल्याच मिटिंगला आमचं पत्रकार दिन आहे त्या दिनाला शुभेच्छा दिल्या, एक छोटासा कार्यक्रम घेतला, पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत त्या आपण इथून पुढे पण बोलत राहू, पण चांगला यथोचित सन्मान केला याबद्दल सर्व हातकणंगले तालुका पश्चिम पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. जांभेकर यांनी सुरू केलेलं जे काही दर्पण वृत्तपत्र होतं त्या अनुषंगानं पत्रकार दिन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्यासाठी उपस्थित असणाऱ्या
आपल्या वडगाव नगरीच्या नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ साहेबा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक, सर्वांना मी आजच्या पत्रकार दिनाच्या प्रथमतः शुभेच्छा देतो. आत्ताच दोघांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगरपालिकेकडून सुद्धा त्यांना अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. नगरपालिकेकडून ज्या काही प्रशासनामार्फत देता येतील किंवा ज्या काही शक्य असतील, ज्या आमच्या अखत्यारीत येतील, त्या नक्की आम्ही त्या सुविधा किंवा ज्या गोष्टी असतील त्या पुरवण्याचा आम्ही नक्कीच यामध्ये प्रयत्न करू. आणि आता आपण जसं उल्लेख केला तसं नगराध्यक्षांचाही आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामधून आपण सर्वजण पत्रकारिता आपण जो काही करता त्याचा यथोचित सन्मान आपण यापुढेही आणि इथून मागे करत होतो आणि यापुढेही करू, याबाबत मी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. करतो की आपण मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. आज पत्रकार दिन ह्या निमित्त इथं जमलेल्या सर्व पत्रकारांना, सर्व नगरसेवकांना, इथं असलेल्या नागरिकांना आणि नगरपालिकेचे जे प्रशासन अधिकारी आहेत त्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आज मला वाटतं नगरपालिकेमधला हा पहिला कार्यक्रम आणि योगायोगानं आणि चांगल्या ह्यानी हा आपल्याला पत्रकार दिनाचा कार्यक्रम इथं घ्यायला मिळाला आहे. मला वाटतं हे फार मोठं आपल्यासमोर एक चांगली संधी आपल्यासमोर आलेली आहे. कारण जसं मी स्वतः जशी मानते की नगराध्यक्षाची खुर्ची, नगराध्यक्ष कुठल्याही वृत्तीचा असावा त्याच्यात प्रश्न नाही आहे, पण ज्यावेळी तो नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसतो त्यावेळी त्याची वृत्ती ही कायम बायस आणि पायस पाहिजे. बायस म्हणजे कुठलंही अकस न आणता समोरच्या माणसाला न्याय देणं आणि पायस म्हणजे पवित्रता. या दोन्हीचं मिश्रण हे जसं नगराध्यक्षाच्या खुर्चीसाठी किंवा नगराध्यक्षासाठी पाहिजे अशी जशी लोकांची अपेक्षा असते, तशी माझी किंवा एक ह्या पेठवडगावची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माझी आपल्या सर्व पत्रकारांच्याकडून हीच अपेक्षा आहे. मला कल्पना आहे की कुठल्याही एका पत्रकावरती शिक्का कधीच लागत नसतो. पत्रकार हा नेहमी समाजाचा आरसा म्हणून काम करणारा व्यक्तिमत्व आहे. ह्या माणसाच्या हातातली जी लेखणी आहे ना, ती एवढी महत्त्वाची आहे की एखादी गोष्ट चांगली करून दाखवणं आणि चांगली गोष्ट त्याला वाईट करून दाखवणं, या दोन्ही किमया त्या पत्रकारांच्या हातामध्ये आहेत. आणि ह्याचा वापर मी भले तुमच्यापेक्षा वयाने जरी जास्त असली तरी तुमचे अनुभव जास्त आहेत. तुम्ही लोकांसाठी जे लिहिलेलं आहे ते फार विचारपूर्वक लिहिलेलं आहे, पण तरी पेठवडगावच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीला आम्हाला तुमची मदत लागणार आहे. एखादं कुठलंही आमच्याकडून खूप जर चांगलं काम झालं तर मला वाटतं की न सांगता ते सगळीकडं, सगळ्या समाजामध्ये सगळीकडं ते आपण पोचवावं. आणि एखादं चुकून माणूस म्हणणं तर चूक तर होतेच ना, जरी ती चूक झाली तर त्याचं मात्र भांडवल न करता आम्हाला येऊन ती चूक सांगावी एवढी मात्र आमची अपेक्षा आहे. हा सत्कार मला वाटतं हे पत्रकार दिनाचा सत्कार हा नगरपालिकेमध्ये आमच्याकडून पहिल्यांदाच होतोय. पण जे माझं वैयक्तिक माझी जी शाहू शिक्षण सेवा प्रसारक मंडळ आहे त्याच्यामार्फत कॉलेजमध्ये असेल, सारस पुनामालामध्ये असेल, हे सत्काराचं नियोजन सचिन पाटील यांच्याकडनं दरवर्षी हे आयोजित केलं जातं. पण ह्यापुढे मात्र हा सत्कार गावाचा सत्कार म्हणून हा नगरपालिकेमार्फत केला जाईल. एक मागणं आता आपल्याकडून सगळ्यांच्याकडून आलं. एक छोटंसं ते जर निवेदन दिलं आपण दिलं पण असेल एखाद्या वेळी की तुम्हाला एखाद्या म्हणजे छोट्याशा हॉलची किंवा काय जे नवीन नगरपालिका होईल त्याच्यामध्येच आपण करूच. पण जर शक्य असेल आणि प्रशासनाची आमची मीटिंग होऊन आपल्याला कुठे जर जागा देता येत असेल तर सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून आपण तोही मुद्दा ती बिल्डिंग व्हायला जो 2 वर्ष लागतील तर 2 वर्षाची न वाट बघता आपण ही गोष्ट आपण लवकरात लवकर पुरी करू. परत एकदा मी सांगते की आम्ही ज्या हेतूने ह्या खुर्चीवर बसलेलो आहे
तो आमचा हेतू खरोखर निर्मळ आणि शुद्ध आहे. या हेतूला आपण खरोखर मनापासून कुठल्याही मनात बायस न ठेवता आम्हाला न्याय द्यावा. आमच्या प्रत्येक कामाचं कौतुक करावं. तर तुम्ही जर कौतुक केलं तर आम्हाला पळायला अजून 10 शक्तीची ताकद येईल. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक श्री अभिजित दादा गायकवाड, नगरसेवक श्री जवाहर सलगर, नगरसेवक श्री विजय भोसले, नगरसेवक श्री प्रवीण पाटील, नगरसेवक श्री निवास धनवडे, नगरसेवक श्री विशाल वडगावे, नगरसेविका सुमन कोळी, नगरसेविका सौ वर्षा पवार, नगरसेविका सौ सुषमा पाटील माई, नगरसेविका सौ रुपाली अभिजित माने, नगरसेविका सौ शीला जाधव, नगरसेविका सौ धनश्री इंद्रजित पोळ, तसेच युवा नेते शीतल कोळी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वडगाव नगर परिषद सर्व कर्मचारी, पत्रकार बंधू उपस्थित होते. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.